पण बोलले तर मात्र गुन्हा दाखल करायला मागे सरायचं नाही, त्यासाठी ठाणेदार आलेला महिलेला, खास करून महिलेला पोलीस स्टेशनला रात्रीचं बोलावलं जात नाही, आणि जर कोणी बोलवलं तर मला फोन करा. फक्त आम्ही येतो, पारधी बेड्यावरती केसेस करतो आणि तुमचे चेहरे घेतो, तुमचे आधार कार्ड घेतो आणि तुमच्यावर कारवाई करतो. ती देते आईचं, ती देते मुलीचं आधार कार्ड. साहेब चालतंय, चालय आम्हाला केस लागू साहेब त्याच्यानं भविष्य खराब होऊन जाईल. आणि मग तरी दारू पाडायची का? त्याच्यानं भविष्य खराब होऊन जाईल. म्हणजे तुझं म्हणणं आहे तू दारू पाडशील, पण मी केस नाही करायची. मजुरी वगैरे तर पाहिजे ना, रोजचं तर बोलवणेवाले पाहिजे. तुमचा रोजगार आणि तुमचे जे आधार कार्ड हे सगळे बनल्यानंतर हे जेव्हा असे चांगले लोक येतात त्यावेळेला तुमच्यासाठी काही ना काहीतरी करत आहेत याची तर जाणीव ठेवा. माणूस नाही का काय पोट घालून आले त्याच्यामध्ये माणूस म्हणून नाही आले का? मग आम्ही तुमच्यातलेच आहे, आम्ही करोडपतीची अवलाद नाहीये, आम्ही पण गरीबाचेच लेकर आहे, समजलं? पण शिक्षणासाठी पैसे लागत नाही. जर असं कोण म्हणत असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं. त्याच्या शाळेचा खर्च, त्याच्या खाण्यापिण्याचा खर्च मी करून देईन. तुम्हाला गरज कसली आहे ती सांगा तर मग बोलू आपण. तुमची मनाची पहिले बाकीच्या गोष्टी डोक्यातून काढा की असं केल्याने असं करावं लागतं आणि असं केलं तर तसं होईल. काही नाही, पहिले शिक्षण सुरू करा, शाळेत जायला चालू करा, शिक्षण घ्यायला चालू करा. आता ते लोक आणि बंजारा समाजाला यवतमाळ मधलं गाडीच्या गाडी भरून देतात, तर त्यांना रोजगार आणि मजुरी इतकी मिळते. पश्चिम महाराष्ट्राचे लोक येऊन देतात, मग त्यांचं काहीतरी स्किल आहे, त्यांचं काहीतरी हातखंड आहे ना त्याच्यामध्ये, म्हणून मिळतं ना. आपण म्हणणार नुसतं मला काही येत नाही, मी हेच करीन, मी तेच करीन, असं थोडी चालतं. आणि मग दारू पिऊन आपण गुन्हे करायचे, असं होणार आहे का? मग आपल्या हातून गुन्हाच घडला नाही पाहिजे, आपल्या हातून दारू घडली नाही पाहिजे, आपल्या हातून दारू पिऊन कोणता अनैतिक व्यापार नाही झाला पाहिजे, याची काळजी कोण घेणार? माझ्या घरातली काळजी मी घेतोय, तुमच्या घरातली काळजी कोण घेणार? मग तुम्ही रोजगार नाही, फक्त या गोष्टीमुळे आपला पोरगा जो आता छोटासा आहे, 5वीला जायला पाहिजे, पहिलीला जायला पाहिजे, 5 वर्षाचा मुलगा आहे, त्याला फक्त घरात बसून काय फक्त काय सडवा कसा टाकायचा हे त्याला गुळ कसा किलो आहे हे विचार. मला म्हणूनच म्हणतो सगळ्या गोष्टी हो ताई, सगळ्या गोष्टी जर आपण जर चांगल्या सकारात्मक घेतल्या तर आपल्याला मार्ग. माझ्या पोलीस स्टेशनला येऊन ठणकावून विचारा की साहेब या नियमामध्ये हे बसत नव्हतं, हे तुम्ही असं टाकेल. त्यासाठी तुम्ही नियम वाचले पाहिजे, त्यासाठी तुम्हाला सगळं समजलं पाहिजे. पारधी समाजाबद्दल सरकारला किती आस्था आहे, किती योजना आहेत, किती गोष्टींमध्ये सरकार काम करत आहे, आपल्या लोकांना माहिती तरी पडतं का? मग आपण माहिती कधी होईल? चांगले विचार घेऊन आमच्याकडे जरूर या. काही प्रॉब्लेम, शाळेत जायला प्रॉब्लेम आहे, मास्तर त्रास देतो किंवा शिक्षक त्रास देता, मला सांगा. बँकेमध्ये अकाउंट उघडायला येत नाही, जसं साहेबांनी सांगितलं की त्या दिवशी अकाउंटचा विषय झाला, माझ्यापर्यंत विषय आणा. कोण शाळेमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन देत नसेल मला सांगा. या गोष्टी का नाही करणार? मुलीला शिक्षण फुकट आहे, मुलाला शिक्षण फुकट आहे, कोण म्हणतं पैसे लागतात? नाही, मग तरी पाठवणार नाही का? पहिले तर नाही शिकवले, पहिले नाही, आताची गोष्ट तर करूया. पहिले तर पहिलं आता तुम्ही नाही शिकले तर पोरं पण नाही शिकणार का? बोलो येते सुकमी योजना चालू आहे आदिवासींसाठी, ते सांगा यांना. हे बघा त्यालाच माहिती, स्वयंरोजगार चालू आहे सुकमी योजना. बघा त्याला माहिती, तो आता ठाण्यात रोज येतो. आदिवासी पार्टीसाठी सुकमी योजना चालू आहे उद्योगासाठी. महिलेला, खास करून महिलेला पोलीस स्टेशनला रात्रीचं बोलावलं जात नाही, आणि जर कोणी बोलवलं तर मला फोन करा. पोलीस स्टेशनला आपण जोपर्यंत नशामुक्त होत नाही, आपल्या मुलांच्या पुढे आपण स्वच्छ विचार आणण्याच्या राहणार नाही, तोपर्यंत आपली पुढची पिढी घडणार नाही.
आणि मग पुढची पिढी घडवण्याकरता काय केलं पाहिजे, तर असे अधिकारी बनवण्याकरता आपण स्वतः नशेपासून मुक्त झालं पाहिजे. नशेपासून मुक्त झाल्यानंतर आपण स्वच्छतेची धडे घेतले पाहिजे. म्हणजे सकाळ उठला आंघोळ केली पाहिजे, आंघोळ केल्यानंतर दात घातले पाहिजे, दात घातल्यापासून डोक्यावरची केस कमी केले पाहिजे, गावामध्ये जाताना कपडे स्वच्छ घातले पाहिजे. आणि अशा स्वरूपातून गेल्यानंतर आपल्याला कोणीही चुकून बोलणार नाही. जर एवढं करून जर दुखून बोलले तर मात्र गुन्हा दाखल करायला मागं सरायचं नाही. त्यासाठी ठाणेदार साहेब आलेले आहेत. आणि काही मिनिटांमध्ये तुम्ही इथे सर्व नागरिक माझे पारधी बांधव जे जमलेले आहात, खरंच तुमचं कौतुक आहे. आणि भोसले साहेब, माझा स्टाफ असू द्या किंवा सरपंच साहेब किंवा व्यासपीठावरती सगळे बसलेले जे असामान्य नागरिक आहेत, या सर्वांना उद्बोधून मी माझी इच्छा व्यक्त करतो की जसं साहेबांनी आता एक गोष्ट सांगितली की असं जर कोणी शिकलेले नागरिक आपल्या पोलीस स्टेशनला जर आले तर त्यांना आपल्याला चांगली वागणूक द्यायची. बरोबर आहे का? ऐकलं सगळ्यांनी? ऐकलं? मग आता किती नागरिक शिकून आमच्या पोलीस स्टेशनला येतात ते आता मी गिनती करणार आहे. आता आपल्याला मी एक रजिस्टर ठेवीन की तिथे आपल्या समाजापैकी जर तिथे आले तर मला आवर्जून भेटून जायचं आणि मी त्या रजिस्टरला नोंद घेईन की आपले लोक, आपले मुलं, आपले भाऊ, आपले वडील, आपले घरातले जे पण महिला, मुली, मुलं जे पण शिक्षण करत आहेत त्याची पहिले मी विचारपूस केली. आणि जर तुम्ही म्हणाल की साहेब वय लागतं शिक्षणासाठी, माझ्या पोरीचं वय निघून गेलं, माझ्या मुलाचं वय निघून गेलं, आता कसं शिक्षण घेऊ, असं चालतं का? शिक्षणाचं काय वय आहे का? तुम्हाला जर सही करता येत नाही तर बँकेमध्ये गेल्यानंतर सही विचारतात ना, मग त्या सहीसाठी तरी किमान आपण सही रेगोटायला सुरू करतो. मग त्याच्यासाठी मला असं वाटतं की किमान लहान मुलं तर बिलकुल 100% शिक्षण घ्यायला पाहिजे. पण जे मधले जे काय आता हे तरुण वर्ग जे दिसत आहेत यांनी देखील काही ना असे ना आपल्याला वाचता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, आपल्याला 4 शब्द बोलता आले पाहिजे. याच्यासाठी मेहनत घेणं आवश्यक आहे. आज घर सोडून वेगवेगळ्या पालखी तांड्यावर फिरत आहे. गेल्या 7 दिवसामध्ये 11 जिल्ह्याचा दौरा केला. आणि 11 जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये एक कानून आलं या बाजूला की या ठिकाणं पुढच्या वेळेस ज्यावेळेस मी येणार आहे त्यावेळेस मी आता स्वतः एक निर्णय घेतला. मगाशी त्या तांड्यावर बोललो की मी जाईन त्या ठिकाणं थोडंसं गलिच्छ किंवा गबाळे अवतार किंवा ते आपलं राहणीमान हे थोडंसं मागासलेलं दिसून आलं. आणि म्हणून असं वाटतं की आपल्याला विचाराची गरज आहे. आणि विचाराची गरज काय आहे तर आपल्याला पहिल्यांदा स्वच्छतेचं राहणीमान शिकलं पाहिजे. आपण नशामुक्त झालं पाहिजे. गुटखा असेल, खरा असेल, तंबाखू असेल, दारू असेल, ह्याच्यापासून आपण दूर राहू. आपल्या मुलांना कशा स्वरूपात आपल्याला घडवता येईल, आपण मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कसं आणता येईल, आपण गावामध्ये गावाच्या लोकांशी संवाद करताना स्वच्छ विचार असे कसे होतील. आणि आपल्याला बाहेरून कोणीतरी येऊन शिकवण्यापेक्षा आपण या विभागामध्ये ज्या विश्वेश्वरराव चव्हाणांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांगले अशा व्यक्तीच्या गावामध्ये बँकेने त्याचे खाते काढण्यात नका द्यावा. त्याचे इतकं दुःख होतच नाही. इथून पुढं अशा घटना होणार नाही अशी काळजी घ्या. मी बोलण्याजोगं खूप आहे. आपण एक मोठा कार्यक्रम पुढे घेणार आहे आणि त्या विषयातून आता थोडेसे चालता सर्वांच्या गावाला 15-20 मिनटं मी भेट देत पुढं जात आहे. त्या ठिकाणी ठाणेदार साहेबांनी आपल्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून देखील आपल्याला या ठिकाणी वेळ दिला. त्यांचं काम अतिशय चांगलं आहे. बऱ्याच ठिकाणाहून त्यांचा विषय आपण देखील स्वच्छ विचारानं, स्वच्छ मनाने, स्वच्छ कपड्यानं पोलीस स्टेशनला जर कोणी त्रास दिला तर पोलीस स्टेशनला जाऊन आपला हक्क मागण्यास मागं सरायचं नाही. आणि मुलांना शिक्षण देणाऱ्या व्यक्तींना तुम्ही पहिलं प्राधान्य द्यावं. जे घरातील मुलं शाळा शिकत असतील त्यांना पोलीस स्टेशनमध्ये सन्मानाचे वागणूक आपण द्यावी अशी आपल्याला विनंती करतो. अशा स्वरूपाचं बाकीच्या गोष्टीतील देखील तहसीलदार साहेब असतील, BDO साहेब असतील त्यांना सुद्धा मी त्या स्वरूपाचे त्यांना मी बोलणं करून जाणार आहे. या ठिकाणं आपण फार सुजाण नागरिक आहात, विचारवंत आहात. फक्त आपल्याला विनंती आहे की आपण थोडंसं एकदम होणार नाही परंतु आपण स्वतः याचा विषय आहे की शासन आलं आपल्या दारी म्हणजे आपण न्याय मागितला पाहिजे.
न्याय मागताना आपण कशा स्वरूपात मागितला पाहिजे. विदर्भ मराठवाडा ज्या वेळेस बातम्याला गाजताय ते कधी चांगलं वाटत नाही. कारण विचाराची कुठतरी या ठिकाणं गेल्या आठवड्यामध्ये कोणीतरी माणसानं थोडे गलिच्छ राहतात म्हणून आपले बँकेचे खाते काढायला नकार दिला होता आणि त्यामुळे आपलं महाराष्ट्रामध्ये या गाव म्हणजे डोंगरगाव भारताच्या कानाकोपऱ्यात गाजलं. खरं तर त्या बँक मॅनेजरचा सत्कार केला पाहिजे. त्यांनी नकार दिल्यामुळं आपलं गावाचं निदान या ठिकाणी पारधी आहेत आणि त्यांचे काय प्रश्न आहेत ते प्रश्न लोकांसमोर आले. ते गरजेचं होतं की अनेक ऑफिस असे आहेत साहेब की त्या ठिकाणं त्या लोकांना साधं ऑफिसमध्ये देखील घेतलं जात नाही आणि ते विषय कुठेतरी थांबेल का नाही. आपण कालच 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला 80वा आणि स्वातंत्र्य दिन साजरा करताना प्रत्येक ऑफिसमध्ये शपथ घेतली होती नशामुक्तीची. तर आपण नशा कुठून मुक्ती करायची हे प्रश्न मला पडलेला अजून मला कळले नाही. शपथ कशासाठी घेतली आणि कोणासाठी घेतली गेली. अरे 80 वर्ष काय झालं 80 दिवसात त्याने काय केलं. तुम्ही लोकांना बोलायच्या आधी तुम्ही सुद्धा तुमच्या डोक्यावरची केस पहिले कमी करा. तुमचे दाढी कटिंग करा. साबणाची पाण्याची ओळख करून घ्या पहिले. दाढी कटिंग करायला एकच इथं ठेवतच नाही लोक बाहेरचे लोक तर भेल के डोळेचे आम्ही आहो रीती बात नाही. अरे कपडे स्वच्छ विचार मनाने स्वच्छ आम्ही विचार करायला तर सांगतो. हे कमवा ठेवा. आम्हाला वाटत इधर आहे तुझे वाजते बोला तो हे खरी पार करता हे लोक हे करून गेले पार करून गेलेला त्याचा निर्णय